तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी. अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते. माझी बचत माझा फायदा. अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक. सध्याचं युग हे खूपच हायटेक झालेलं आहे. या हायटेक युगात दैनंदिन जीवनात इंटरनेट तसेच मोबाईल यंत्रणेचा वापर सर्वाधिक प्रमाणात होत आहे. एकीकडे इंटरनेट, मोबाईल या सगळ्यांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होत असतानाच दुसरीकडे सायबर हल्ले हेही प्रचंड वाढले आहेत. या सायबर हल्ल्यांमुळे फक्त आपले बँक रिकामे होत नाहीत, तर वेगवेगळ्या प्रकारचे सायबर हल्ले होत असून आपल्या जीवनावरही त्याचा परिणाम होत आहे. या सायबर हल्ल्यांमुळे काही कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत, तर काहींचे बँक खाते रिकामे झाले आहेत. हे सायबर अटॅक वेगवेगळ्या प्रकारचे असून फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा व्हिडिओ कॉलद्वारे सायबर अटॅकर्स हे थेट तुमच्या आमच्या बेडरूमपर्यंत पोहोचत आहेत आणि तिथूनच आपला संसार उद्ध्वस्त होण्यास सुरुवात होत आहे. या होणाऱ्या सायबर हल्ल्यांपासून आपले आणि आपल्या कुटुंबाचे कसे बचाव करायचे, कसे आपले जीवन सुरक्षित ठेवायचं, याच उद्देशाने अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ, अंबर भरारी तसेच रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर हल्ले कसे रोखायचं यांच्यावर जनजागृती म्हणून कार्यक्रम घेण्यात आला. 15 मार्च जागतिक ग्राहक दिन जगभरात साजरा करण्यात आला. मात्र याच ग्राहकांची बँकेच्या नावाने खोटे संदेश पाठवून नागरिकांना धमकावून अथवा त्यांच्या भोलेपणाचा फायदा घेऊन नागरिकांची मोठी फसवणूक होत असल्याने हा कार्यक्रम घेण्यात आल्याची माहिती अंबरनाथ जय हिंद बँकेच्या संचालिका रूपा जगताप यांनी दिली. हे पहिले पर्व असून यापुढेही असा कार्यक्रम घेऊन ग्राहकांची होणारी लूट थांबवण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतील, असेही त्या म्हणाल्या. ही काळाची गरज आहे जय हिंद बँकेला गरज, कारण आज जय हिंद बँकेचे मगाशी सांगितल्याप्रमाणे 50,000पेक्षा जास्त कस्टमर आहेत. जय हिंद बँकेचं स्वतःचं ॲप आहे. जय हिंद बँक UPI पेमेंटवरती ॲक्टिव्ह आहे. तर या माध्यमातून काम करत असताना जय हिंद बँकेची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी त्यांच्या कस्टमरला जागरूक केलं पाहिजे की अनेक प्रकारचे फ्रॉड होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही काय प्रिकॉशन घेता किंवा काय घ्यायची ह्याच्यासाठी हे अभियान राबवणं गरजेचं होतं. काल आपण इंटरनॅशनल कस्टमर डे सेलिब्रेट केला. त्यानिमित्ताने आमच्या कस्टमर्ससाठी, आमच्या सभासदांसाठी जय हिंद बँकेचा हा उपक्रम होता. आणि हा उपक्रम करण्याच्या वेळेला अंबर भरारीमध्ये जे संस्थापक आहेत सुनील चौधरी सर यांनी अंबर भरारी ग्रुपवरती ते असं टाकलं की बरेच फ्रॉड होत आहेत, तर ह्या संदर्भात काही करता येईल का. तर एक अंबर भरारीची सदस्य म्हणून पण मी त्यांना लगेचच रिस्पॉन्स केला की सर, जय हिंद बँक असाच कार्यक्रम करायचा विचार करते आहे. आम्ही हा कार्यक्रम उचलून धरतो, स्पीकर्स सगळं अरेंज करतो. लगेच लीना दांडे मॅडमनी रोटरीच्या माध्यमातून आम्हाला प्रतिसाद दिला. तिन्ही रोटरी क्लब्स एकत्र आले, कारण आज ती काळाची गरज आहे. त्याच्यामुळे आपण हे अभियान चालू केलं आहे आणि हे अभियानाचं पहिलं सत्र होतं. पुढेही अजून काही चांगले स्पीकर्स आणून अजून जसं काळाप्रमाणे जसे फ्रॉड्स बदलत आहेत तसं आपण सजग होणं गरजेचं आहे. हाच त्याच्या मागचा हेतू आहे. थँक्यू. सायबर क्राईम अवेअरनेस हा आमच्या रोटरीच्या थ्रस्ट एरियामधला एक कार्यक्रम आहे, जो आम्हाला दरवर्षी करणं मॅन्डेटरीसुद्धा असतो. आणि सध्या आपण बघतोय की ही काळाची गरज झाली आहे. लोकांना माहिती नाही की नक्की काय केल्यानंतर फायनान्स रिलेटेड फ्रॉड होत आहेत, आपण कसे अडकलं जातो आहेत. तर ह्या संदर्भात बोलताना आपले सिनियर PI भगत सरांशी माझं बोलणं झालं होतं. सरांनी सजेस्ट केलेलं की मॅडम असा काहीतरी उपयोगी कार्यक्रम एकदा तुम्ही अरेंज करा. सो ह्या कार्यक्रमाबद्दल आम्ही डिस्कस करताना अंबर भरारीचे सुनील चौधरी सर, जय हिंद बँकेच्या रूपा देसाई मॅडम, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्टचे अमर राणे प्रेसिडेंट आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थचे राजेश कदम, आम्ही सगळ्यांनी डिस्कस केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की अशा स्वरूपाचा कार्यक्रम जर आपण ठरवला तर तो खरोखरच सगळ्यांना उपयोगी अशी माहिती आपल्याला देता येईल. आणि त्याद्वारे आपण आजचे जे 2 प्रमुख वक्ते होते, अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने त्यांनी सगळं डिजिटलसुद्धा आणि फायनान्स रिलेटेड आणि फायनान्स व्यतिरिक्तसुद्धा काय काय फ्रॉड होऊ शकतात आणि ते न व्हावे यासाठी आपण काय काळजी घेता येईल हे त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलेत. रविकिरण मंकीकर साहेब आणि सायली मेंदळे मॅडम इकडे आज होत्या आणि प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. खूप सुंदर कार्यक्रम झाला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून रविकिरण मंकीकर तसेच सायली मेंदळे उपस्थित होत्या.
यावेळी जसजसं युग हायटेक होईल तसतसे सायबर हल्ल्यांचं प्रमाण वाढणार आहे. म्हणून नागरिकांनी या हल्ल्यांपासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तर कोणालाही फ्रॉड कॉल किंवा ब्लॅकमेलिंग केलं जात असेल तर तात्काळ पोलिसांची मदत घेण्याचा सल्लाही प्रमुख वक्त्यांनी दिला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायबर क्राईम्स हा प्रकार आहे की कुठेतरी आम्ही निष्काळजीपणाने वागतो किंवा कुठेतरी आम्ही चुकीच्या माणसावर, चुकीच्या व्यक्तीवर, चुकीच्या प्रॉडक्टवर, चुकीच्या वेबसाईटवर आम्ही भरोसा ठेवतो आणि ह्याच्यात आमच्याकडनं चूक होते, तर त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक ग्राहकाने किंवा प्रत्येक युजरनी त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात ह्याची जाणीव ठेवून त्याच अनुषंगाने स्वतःची काळजी घेणं तेवढंच गरज आहे. जसं कोविडच्या काळात आम्ही वॅक्सिनेशन घेतलं याचा अर्थ असं होत नाही की कोविड होणार नाही, पण त्याच्या संलग्न जे काही प्रिकॉशन्स घ्यावे लागतात, जसं सोशल डिस्टन्सिंग म्हणा, मास्क म्हणा, सॅनिटायझर्स म्हणा, असंच जे काय ते हे करतात, सो त्याची काळजी स्वतःच घेणं आणि स्वतःची काळजी स्वतःच त्याची अंमलबजावणी करणं हे सर्वांना मी सुचवीन की जागृत राहा, सतर्क राहा. म्हणजे जवळजवळ 20 ते 25% ही गेल्या वर्षापासून आता वाढ झालेली आहे. काय होतं की एक म्हणजे युसेज ऑफ मोबाईल्स हे वाढलेलं आहे. दुसरं इंटरनेटचं प्रोलिफरेशन हे खूप झालेलं आहे. म्हणजे आधी जर बघितलं की इंटरनेटचा वापर हा फक्त शहरी फिनॉमिना होता, आज खेडेगावातसुद्धा 4G वगैरे चाललेलं आहे. दुसरं, आज जे सिम कार्ड्स अवेलेबल आहेत हे सगळे 4G एनेबल्ड आहेत. आज शहरी भागात 5Gसुद्धा यायला सुरू झालेली आहे. ह्याचा अर्थ काय आहे की जे इंटरनेटवर डिपेंडंट ॲप्स आहेत किंवा इंटरनेट डिपेंडंट जे कामं आहेत हे सगळं आम्ही या फोनवरनंच करायचा प्रयत्न करतो. आज आमचं डेस्कटॉप किंवा लॅपटॉप ह्याचा वापर खूप कमी होऊन हे सगळ्या गोष्टी आता आम्ही फोनवर करतो, कारण फोन एक आमचं दुसरं लॅपटॉपसारखंच झालेलं आहे किंवा डेस्कटॉपसारखंच झालं आहे, विच इज मोर कन्व्हिनियंट की मी कुठेही असलं तरी तो कुठे जातो तेथे तू माझा संगती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे जे पासवर्ड्स आहेत ते वारंवार बदलणं. दुसरं, अनोळखी व्यक्तीला किंवा अनोळखी वेबसाईटवर व्हिजिट न करणं. तिसरं, कोणी जर धमकी दिली तर ते घाबरणं नाही, म्हणजे घाबरून चालणार नाही, कारण कोणीही असं होत नाही की त्यांनी फोन केला आणि उद्या काही चुकीची गोष्ट होईल किंवा अकाउंटमधनं पैसे जातील. चौथं म्हणजे आणि सर्वात महत्त्वाचं, जर पैसे खरोखर गेले असतील तर पोलिसांना कळवा किंवा 1930 हा नॅशनल सायबर क्राईमचा हेल्पलाईन आहे जो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे होम मिनिस्ट्रीनी राबवलेला आहे. ह्या नंबरवर फोन करून त्यांची कंप्लेंट नोंदवावी. ह्याची जाणीव गव्हर्मेंटला पण आहे आणि त्याच्यात ते खूप काळजी घेत आहेत, ट्रेनिंग्स देत आहेत, नवीन भरती करत आहेत. आणि जसं म्हणजे हाच जर बघितलं की मागच्या वर्षी ह्या वेळेत जर सायबर क्राईमची कॅपॅसिटी आणि केपेबिलिटी बघितली त्याच्याहून आता खूप जास्त झालेली आहे आणि हळूहळू हे अजून वाढत जाणार आहे, कारण शेवटी फायटिंग क्राईम हे चाकू, छुरी किंवा दरोड्यावरनं आत्ता हे सगळं सायबर हल्ल्यावरच होणार आहे. सो कुठेतरी हे जे लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत ह्यांना त्या दिशेने सुद्धा बघणं तेवढंच गरजेचं आहे की आम्ही कुठे इलेक्ट्रॉनिक चोऱ्या असं मी त्याला शब्द वापरतो हे कसं रोखू शकतो आणि जर ते घडलं तर ते रिकव्हरी मेकॅनिझम मी कसं लवकरात लवकर अंमलबजावणी करू शकतो त्याच्यावर ते लक्ष देणं गरजेचं आहे. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे. हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व NABH ॲक्रेडिटेड आहे. या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा ICU सुविधा आहेत. तसेच इथे OTमध्ये आपल्याकडे लेझर, लॅब तसेच जनरल सर्जरी होतात. आपल्याकडे गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात. त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन, बालरोगतज्ञ, तसेच आपल्याकडे फिजिशियन, त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत.
मॅक्स लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा. चड्ढा रेसिडेन्सी वांगणी. संपर्क क्रमांक 9355 154 154. या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर. अंबरनाथमध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोडवर विमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचं शोरूम, बँक्वेट हॉल, रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत. पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइसवर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर 5 ग्रॅम सोनं मिळवा. अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह. चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला. आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, विमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र. कॉन्टॅक्ट नंबर 9021506943. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा. तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.